खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे बेकायदेशीरपणे जमीन उत्खनन केले जात असून येथे महसूल प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। माझं नाव विनोद विठ्ठल दौंडकर, राहणार शेलपिंपळगाव। आमच्या क्षेत्रामध्ये बेकायदेशीर उत्खनन झाले। आम्ही त्याचे सदल अर्ज तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालय या ठिकाणी दिलेले आहेत, पण त्या अर्जाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। 15 दिवसांनी त्या अर्जाची दखल घेतली गेली, परंतु त्या गटाचा पंचनामा झाला। पंचनाम्यात असं दाखवलं गेलं, ज्या गटाचं उत्खनन झालंय त्याच्या 5% फक्त पंचनामा केला तलाट्यांनी, एकतर्फे त्यांनी निकाल दिला। आणि आम्ही परत त्यांना विचारण्यास गेलो तर त्या मॅडमनी सांगितलं की नाही का, कोणत्या मॅडमला विचारलं होतं? तलाठी मॅडमला विचारलं होतं। मॅडमनी सांगितलं की मी माझ्या परीने केले, तुम्ही पुढील कारवाई करण्यासाठी सक्षम आहात। आम्ही तहसीलदार कार्यालय या ठिकाणी सुद्धा गेलो, सकाळवर आम्ही तिथंच बसलो होतो, पण मॅडमची काय आमची गाठ झाली नाही। आम्ही तिथंही आज अर्ज देऊन आलोय। प्रशासन याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाहीये। त्याच्या आधी तहसीलदार मॅडमला आम्ही 2 वेळेस अर्ज दिलेले नाही, एक वेळ 13/1/2025 आम्ही अर्ज दिलेला आहे, परंतु तहसीलदार कार्यालयातून देखील त्याची कुठलीही दखल घेतली गेली नाही। का बरं, का नाही दखल घेतली जाते अर्जाची? काय प्रकार आहे त्यांचा? आता आम्ही सर्वसामान्य पडतो, त्याच्यामुळे आमची कुठल्याही दखल घेतली जात नाही। बरं, तिथे ज्यांना राजकीय पाठबळ, राजकीय वरद असते त्यांचंच ऐकतात असं? त्यांचंच हो, ऐकतात, हो, हो, बरोबर. हो. संभाजी दौंडकर, राहणार शिलपिंपळगाव। आत्ता माझा भाऊ बोलला त्या क्षेत्राचा परत पंचनामा झाला पाहिजे आणि योग्य तो त्यांना दंड शासनाने केला पाहिजे।